शेवाची भाजी खाल्ली आहे ना सर्वांनी, तर चला आज आपण शेवाची चटणी करूया। त्यासाठी आपण कढईमध्ये 2 चमचे तेल घेतलं आहे। जिरे टाकायचे, जिरे चांगले तडतडून द्यायचे। 1 वाटी कांदा घ्यायचा, कांदा चांगला परतून घ्यायचा। त्यामध्ये गरम मसाले टाकायचा, हळद टाकायची, गोडा मसाला टाकायचा, लाल मिरची पावडर टाकायची। हे सर्व टाकल्यानंतर परतून घ्यायचं। त्यानंतरून 1 कपभर पाणी टाकायचं। पाण्याला चांगले उकळी आल्यानंतर 1 वाटी मध्ये शेव घ्यायची। शेव चेक करायची, फुसकी असेल तर आपण त्यामध्ये टाकून घेऊया। कडक शेव टाकायची नाही, कडक शेव पाणी ॲब्झॉर्ब करत नाही। फुसकी शेव पाणी चांगलं ॲब्झॉर्ब करून घेते व आपली चटणी ही मऊ होते। तुम्ही बघू शकता शेवाने सर्व पाणी ॲब्झॉर्ब करून घेतलं आहे। त्यानंतरून आपण ही चटणी भाताबरोबर, चपातीबरोबर, नानबरोबर सर्वांबरोबर खाऊ शकतो। खाऊन बघा, करून बघा, खूप छान लागते, नक्की करा।